अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत होते, पण शरद पवार मात्र शांत। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता तरीही शरद पवार काहीच बोलले नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारवर टीका होत होती तरी सुद्धा पवारांची भूमिका एकच होती, शांतता। अजित पवारांनी IPS अंजना कृष्णा यांच्याशी दादागिरीची भाषा केली तरी सुद्धा शरद पवार काहीच बोलले नाही। मग हीच शरद पवारांची शांतता वादळापूर्वीची शांतता आहे का, असा प्रश्नच पडायला लागतो। धनंजय मुंडे प्रकरण असो, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, शेतकरी मोर्चा असो किंवा अंजना कृष्णा यांचा मुद्दा, सगळीकडे शरद पवारांची शांतता। मग या शांततेमागे वादळ दडलंय का? लोक म्हणायला लागले पवार 2 गुणांचा खेळ खेळतात, कधी बेदुने 4 होतील तर कधी 2 + 2 0। आता ते गुणाकार करतायत की वजाबाकी हे कळण्यासाठी वेळ लागणार आहे। उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्ह गेल्यापासून सुप्रीम कोर्टात झटत आहे, पण पवार मात्र शांत आहे। 1999 साली स्थापन केलेला पक्ष फुटला, कार्यकर्ते वेगळे झाले, पण पवार मात्र शांत राहिले। काहींचं म्हणणं असं आहे अजित पवार BJPच्या सांगण्यावरून गेले, पण पवारांनी कधीच हे मान्य केलं नाही। ही संगत चुकीची होती, माझा पुतण्या फसला असं त्यांनी कधीच म्हटलं नाही। पुतण्यावर काहीच टीका नाही, मग नेतृत्व सुप्रिया सुळे, रोहित पवारांकडे देण्याचं मनात आहे का? अजित पवार बाजूला झाले आणि जयंत पाटील देखील आता बाजूला सरकत आहे। अंतर्गत हे राजकारण आहे का की सगळं आधीच ठरलेलं होतं? मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळे जरांगे पाटलांना भेटायला गेल्या, पण हे सुद्धा विसरून चालणार नाही। 1994 मध्ये मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनीच तो GR काढला होता, ज्यामुळे आजचं आरक्षणाचं घोडं अडलं होतं। मग सुप्रिया सुळेंची ही भेट सहानुभूती होती की राजकीय स्टंट? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गेलेत, मंत्रालयात भेटी घेतल्या, लोकशाही टिकवा, विरोध विसरा असं त्यांनी सांगितलं, पण पुतण्यावर एक शब्दही ते बोलले नाही। बारामती निवडणूक असो किंवा लोकसभा, सुप्रिया सुळे, अजित पवार हे वेगवेगळे जरी असले तरी शरद पवार मात्र आता काहीच बोलत नाही। ते टीका करणं टाळतात, जणू काही अजित पवार हे गुणीबाळ होते पण चुकीच्या संगतीने खोडकर झाले असा सवाल आता उपस्थित होत आहे। आता पवारांसोबत असलेले आमदार आणि कार्यकर्ते गोंधळात आहे। जर शरद पवार अजित पवारांवर हल्ला करणारच नाही तर आम्ही सत्तेत राहिलो असतो तर बरं झालं असतं असं त्यांचं आता म्हणणं आहे। पण आज सुद्धा शरद पवारांच्या आमदारांना निधी मिळत नाही। खासदार एकाकी पडले, कारण त्यामागे एकच आहे, आपला नेताच मागं झालाय। अजित पवारांच्या गटातील 2 विभाग पडले, एक म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरा म्हणजे छगन भुजबळ। धनंजय मुंडे वेगळेच बंड आखतात। या सगळ्या गोष्टींकडे बघून एकच प्रश्न पडतो, पवारांचा खेळ अजून धिंगाणा घालणार का? ते सगळं लोकांना दाखवू इच्छितात की अजित पवार परिपक्व नव्हते म्हणून मी पक्ष दिला नाही। पण आता प्रश्न एकच, ही गुन्हेगारांची शांतता आहे की वजाबाकीची हार? तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये नोंदवा। अशाच माहितीपूर्ण आणि थेट प्रश्नांच्या विश्लेषणांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।